जैन कासार विकास प्रतिष्ठानच्या वतीनं विविध पुरस्कारांचं थाटात वितरण करण्यात आलं। जैन कासार विकास प्रतिष्ठानच्या वतीनं पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर हे होते। तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जैनोस्कोचे माजी अध्यक्ष डॉक्टर मधुकर लोखंडे हे होते। व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हुकुमचंद हेसे, कार्याध्यक्ष बाबूराव तंगा, न्यायाधीश दीपा कोळपकर यांची उपस्थिती होती। पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार यांनी करून दिला। जैन कासार प्रतिष्ठानच्या वतीनं चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष प्रभाकरराव वनकुद्रे यांना जीवनगौरव, वैराग येथील गोविंद कासार आणि उषा कासार यांना आदर्श दाम्पत्य पुरस्कार, नीताताई नळे यांना आदर्श माता पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। तसंच नांदेड येथील ढोके कुटुंबियांना स्वर्गीय अभिजित यांचं मरणोत्तर अवयवदान करून 6 जणांना जीवदान दिल्याबद्दल ढोके कुटुंबियांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। प्रारंभी रुपाली भस्मे यांनी नमोकार मंत्र म्हटला। अध्यक्ष हुकुमचंद हेसे यांनी प्रास्ताविक केलं। यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी यांनी प्रभाकरराव वनकुद्रे यांच्या कार्याचा गौरव केला। या प्रसंगी या वर्षीचे यशस्वी समाजबांधव जैन कासार मंदिराचे नूतन अध्यक्ष विलास कंदले, महाराष्ट्र शासनाच्या होमिओपॅथी परिषदेचे प्रशासक डॉक्टर विलास हरपाळे, सेक्रेटरी बाबूराव तंगा, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त प्राध्यापक धन्यकुमार बिराजदार, कांचन कंदले, कविता भस्मे, गीता मोहोळकर, मंजुषा मैंदर्गे यांचा विशेष सत्कार करण्यात आला। CA झालेले संकेत उल्हास डोंगरे, देवराज प्रशांत कासार, MSc झालेले अथर्व डांगरे, दर्शन लोखंडे, PhD झाल्याबद्दल जितेंद्र कंदले यांचाही सत्कार करण्यात आला। जिल्ह्यातून 12वीमध्ये प्रथम आलेल्या वैष्णवी विजयकुमार सगरशेट्टी, हर्षिता नरेंद्र खोबरे, अक्षय शांतीनाथ बागेवाडी तसंच 10वीमधील समृद्धी अमोल कासार, आयुष अमोल काटकर, रेहा राहुल कंदले यांचा रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन प्रथमेश कासार, मानपत्राचं वाचन गीता मोहोळकर यांनी केलं। तर उपस्थितांचे आभार संजय कंदले यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महावीर लाळे, सचिन पाटील, महेश नळे, विक्रांत बशेट्टी, राजेश मोहोळकर, अमोल जगधने, प्राध्यापक संजय यादगिरे, अभिनंदन तंगा, धन्यकुमार तंगा, संजय गडदे आदींनी परिश्रम घेतले।